शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीस दौंड पूल येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजता 52,137 क्युसेक विसर्गामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रातील आरवी बेट कडे जाणारा बंधाऱ्याचा रस्ता पाण्याखाली गेलाय। बेटावरील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने एक रबर बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामार्फत 2020 नंतर तुकडे पडलेल्या व 4R पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या भूखंडाच्या रेखांकन व बांधकाम परवानगी मंजूर प्रक्रियेमध्ये शासन नियमांचं उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप शाकीर शेख यांनी केला। नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानंतर 2020 नंतर ज्या भूखंडाचे तुकडे पडले व संबंधित क्षेत्र 40R पेक्षा जास्त आहे अशा प्रकरणांमध्ये एकूण क्षेत्राच्या 10% क्षेत्र खुली जागा आरक्षण म्हणून सोडणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट निर्देश दिलेत। मात्र या तरतुदीकडे दुर्लक्ष करून महापालिकेने अनेक रेखांकन व बांधकाम परवानगी प्रकरणांना मंजुरी देण्याचा आरोप करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात येत असलेल्या सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे। रोई 36 येथे स्वीट मार्केटवर छापा टाकून खाद्य रंगाचा अतिवापर करण्यात आलेले 50 किलो मोतीचूर लाडू आणि त्यासाठी वापरलेलं तेल असा 19,405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आनंदनगर येथे राहणाऱ्या प्रीती गांगुर्डे या चिमुरडीचा महावितरणाच्या खांबातील विजेचा झटका लागून मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणाचा निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी तब्बल 5 तास ठिय्या दिला। शहरातील पाईपलाईन रोड परिसरात एका कपड्याच्या दुकानात घुसून ग्राहकांच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापाऱ्याला मारहाण करत 400 रुपयाची पॅन्ट जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे। यानंतर संबंधितांना दुकान चालवायचं असेल तर दररोज 500 रुपयांचा हप्ता द्या, अन्यथा अशी मुले दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाऊ अशी धमकी दिल्याप्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आकाश प्रकाश शिंदे यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।